आता विचार करत असाल तुम्ही की कपडे बिपडे बदलून एवढा आवरून चालला कुठे, आणि रात्रीची आता टाइम बघा तुम्ही 4:38 झालाय ऑलमोस्ट. आणि गाडी पण चेंज दिसत असेल तुम्हाला. माझा मित्र पण आहे, खास मित्र एकदम, यश यश जाधव, खास मित्र एकदम मस्त रिलॅक्स वाला मित्र आहे माझा. आता पौर्णिमा आज स्टार्ट होणार आहे आणि आमचं एव्हरी थर्सडे आम्ही जात असतो, पण आता पौर्णिमा फ्रायडेला होती तर मी याला बोललेलो की थर्सडेला नको जायला, आपण फ्रायडेला जाऊ. कारण पौर्णिमाच्या दिवशी आम्ही नेहमी नारायणपूरला दत्तचं मंदिर आहे जे फेमस आहे, ऑलमोस्ट खूप सारे लोक येतात, तर आम्ही तिथंच चाललो आहे. आणि एव्हरी टाईम आम्ही सकाळी पहाटेच जातो, म्हणजे प्रातःकाळला. तसं त्या टायमाला दर्शन वगैरे पण इझिली होऊन जातं आणि एक मनाची शांती जी असते ना ती पण थोडीफार भेटून जाते. तर आता तिथे गेल्यावर मी बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करतो. फायनली आता पोचलो सोबत अजून एक तुमचा मित्र आहे मंदिरात. तर आता पोचलो आहे. थोडंसं जरा व्हॉइस येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये, कीर्तन चालू. आणि आमचं दर्शन एवढं भारी झालंय, लिटरली कोण नाही येतं. तर फायनली आमचं दर्शन झालंय आता. पण येताना मला वाटते बरेच अडथळे आले. पण दर्शन फुल एक नंबर झालं. आता चाललो. तर आता येता प्लॅन झाला मिसळचा. ही एक अनएक्सप्लोर जागा असेल, म्हणजे मोस्टली तर मी काय जे व्हिडिओज बघितले नव्हते कुठं कोणी टाकलेले. आणि ही लोकेशन मी तुम्हाला सांगतो, हडपसरचा जो मुंडवा थ्रू जो पूल येतो ना, खाली उतरल्या लेफ्ट घ्यायचं, तुपे कॉर्नरला जायचं रोडला. तिथं तुम्हाला विठ्ठल अमृतुल्य म्हणून दाखवतो मी आता तुम्हाला. इथंच तिकडली एकदम मिसळ आणि पोहे विथ तर्री ट्राय करा. आता मी घेणारच दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता यांच्याकडं तर्री पोहे, मिसळ पाव, त्यांचा जो मेन्यू आहे ना जो ऑलमोस्ट सगळ्या ह्याच्यात तुम्हाला दिसून यांच्याकडं काय काय व्हरायटीज आहे. ठीक आहे. आणि स्पेशली चहा पण खूप भारी आहे. त्यांची कॉफी, चहा कॉफी दोन्ही ट्राय केलेली आहे. दादा तुमचं नाव काय आहे? माझं नाव आनंद अटकळे. आनंद अटकळे. दादा आपलं जे हॉटेल अमृतुल्य आहे ते किती वर्ष जुनं आहे? हे 10 वर्ष झाले. 10 वर्ष झालं तुम्हाला. आणि हिचं टायमिंग काय आहे? टायमिंग सकाळी 5 ते संध्याकाळी 9. 5 संध्याकाळी. आणि दादा मला एक गोष्ट सांगा, हे जे आपण तर्री वगैरे बनवतो आणि हे जे तुमचं स्पेशल इन्ग्रेडियंट हे तुम्ही स्वतः बनवता? स्वतःच बनवता तुम्ही. आणि मला एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला, हे जे अमृतुल्यचे जे तुम्ही चहा वगैरे बनवता, हे जी पण जी चहापत्ती वगैरे असते, जे बाकीचे इन्ग्रेडियंट्स, हे सगळे तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर आपलं स्वतः देतात? धन्यवाद. सो फर्स्ट आपली तर्री पोहे आलेले आहेत. आता ट्राय करतो आणि सांगतो तुम्हाला. मग कसं आहे? फुल क्लास. तुमची जी तर्री आहे ना, तुमच्या तर्रीमध्ये स्पेशलिटी आता जे चिकन मटन जे खातात ते या गोष्टीपासून म्हणजे समजू शकतील की त्यांच्या तर्रीमध्ये चिकन मटनचा रस्साचा कसा टेस्ट असतो असा एक फ्लेवर येतो. तर ही तर्री पोहे ना मोस्ट रेकमेंडेड आहे. मी आले ना एकदा जरी येणार इकडे तर्री पोहे ट्राय. लोकेशन सांगा परत कुठे आहे? हडपसरमध्ये विठ्ठल अमृतुल्य. सो आत्ता त्यांनी मिसळ पण पाठवली, मिसळ पण ऑर्डर केली होती. मिसळचा टेस्ट इन्स्टंटली देतो. आता फर्स्ट ऑफ ऑल मिसळमध्ये तुम्ही त्यांची बघू शकता आपली मोडीची मटकी त्यांनी त्याच्यातच फरसाण टाकलेलं आहे आणि त्यांची ती स्पेशल तर्री, आपली रेग्युलर गोष्ट म्हणजे कांदा,
थोडासा लिंबू पिळून फर्स्ट टेस्ट. माझा जो टेस्ट आहे ना, खरंच अमृत जे बोलतो ना आपण, अमृत तसा टेस्ट. लिटरली मटणाच्या रस्त्यासारखाच ॲक्युरेट टेस्ट आहे. ह्याच्यामध्ये मटणाचा काय प्रकार वगैरे वापरलेला नाही, म्हणजे प्युअर व्हेज आहे. बट जी चव आहे ना, मी ॲटलिस्ट ह्यांचे जे पोहे होते तर्री पोहे आणि यांची जी मिसळ आहे, ह्यासाठी तुम्हाला स्पेशली म्हणा की एकदा तरी येऊन ट्राय करा. कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतो, एक्सपेरिमेंट तर सगळेजणच करत असतात. त्यांचे तर्री पोहे आम्ही थोडेसे ठेवलेले. ते तर्री पोहे घ्यायचे, मिसळमध्ये मिक्स करायचं आणि ते मिसळसोबत तर्री पोहे ट्राय करायचे. मस्त चव येतो ना राव, खरंच. ह्या गोष्टीसाठी आहे ना तुम्ही. तर आता खाऊन झालंय. थोडंसं मला घाबरून आलेलं दिसतं, थोडीशी स्पायसी पण आहे. आणि खाऊन झाल्यानंतर लिटरली तुम्ही प्लेट्स आमचे बघसाल ना, अख्खीच्या अख्खी त्या व्हिडिओनंतर म्हणजे तिचं शूट झाल्यानंतर आम्ही घरी निघून आलो परत. आणि घरी आल्यानंतर विसरून गेलेलो की व्लॉग एंड पण करायचं आहे. तर व्लॉग ह्यो ऑलमोस्ट 2-3 दिवसानंतर मी एंड करतो आहे. थोडंसं जरा बिझी होतो माझ्या मित्राच्या लग्नामध्ये. त्याचे पण मी गडबडीत होतो की म्हणजे काम ॲटलिस्ट म्हणजे संपत नव्हतं. तर काल त्याचं लग्न आलं. सो हॅपी मॅरिड लाईफ टू माय फ्रेंड अनुज. आणि त्यानंतर आज जो व्लॉग एंड करतो आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा लागला मला सांगा. थँक्यू.